मी मागच्या 4 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो। रात्रीची त्यांनी वेळ दिली, 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली। त्यांनी काय प्रस्ताव माझ्या समोर ठेवले, त्यांनी काय भूमिका माझ्या समोर मांडली, मी पण माझी भूमिका त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर, मी मांडलेल्या भूमिकेवर 2 महिन्यामध्ये तुम्ही माझ्याकडे धरलेला आग्रह, त्या बाबतीतली भूमिका, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली। आणि मग मी त्यांना सांगितलं, साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे, त्या आग्रहाच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही। कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यानं गेले 10 वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी, एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी, एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी, पण त्या सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा मी फडणवीस साहेबांना सांगितलं, साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही। आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हटला तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल। माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागे मला उभा राहावं लागेल, हे मी फडणवीस साहेबांना मित्रांनो सांगितलं। आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं, हर्षवर्धन पाटील ठीक आहे, शेवटी तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या, माझ्या पण अडचणी तुम्ही समजून घ्या। एवढा अर्थ समजणारा मी पण एक कार्यकर्ता आहे आणि मी जे बोलतोय ते समजणारे तुम्ही बसलेले समोरचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे तिथं सुद्धा मी चर्चा करून आलो आणि आल्यानंतर मग पवार साहेबांची आमची भेट झाली। हेही खुलासा मला या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्याने करायचा आहे।